कॅन्सरच्या पेशंटने स्वतःला कधीच कमी समजू नये. फॉलोअपमध्ये ऍक्च्युली खूप काही रेस्ट्रिक्शन्स नाहीच आहेत. बरेच पेशंट ट्रीटमेंट चालू असतानाही वर्क फ्रॉम होम करत होते, किमोथेरपी चालू असताना लॅपटॉपवर काम करत असतात. तर आम्ही त्यांना एनकरेज करतो. आम्ही त्यांना कधीच असं म्हणत नाही की जस्ट स्टॉप द वर्क. फिजिकली येस, आय वुड से की आधी त्यांना 5 किलोमीटर चालता येत होतं, तर आता 1 किलोमीटरनी सुरुवात करा. आणि जसा तुमचा स्टॅमिना आणि तुमचं हे वाढेल त्या हिशोबाने तुम्ही ऍक्टिव्हिटीज एस्केलेट करा. कारण एकदा जर काही थकवा खूप जाणवायला लागला तर तो रिकवर व्हायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. प्रत्येक गोष्टीला एक टाइमलाईन ठरलेला आहे. ट्रीटमेंट चालू झाली की 3 आठवड्यांनी केस जातात. ट्रीटमेंट संपली की 1 ते 1.5 महिन्यात केस यायला लागतात आणि 3-4 महिन्यात सगळे केस नॉर्मल होतात. 1 महिन्यात केस स्किन चेंजेस येतात आणि 2 ते 3 महिन्यात ते स्किन चेंजेस जातातही. टेस्ट चेंज आफ्टर किमो आणि रेडिएशन जे होतं तर साधारण 1 ते 1.5 महिन्यात ते टेस्ट जाते आणि 6 महिने ते 1 वर्ष ती टेस्ट येते. हा जो परत येण्याचा जो पार्ट आहे हा पेशंटला त्यांचे नातेवाईक किंवा दुसरे लोक सांगतच नाही. एकच बाजू सांगतात की अरे तुझे केस जातील, तुझं टेस्ट जाईल. तर ते रिकवर होणार आहेत याची जाणीव नसल्यामुळे पेशंट बऱ्याचदा ट्रीटमेंट घ्यायला घाबरतात. मोस्ट ऑफ द साइड इफेक्ट्स वुड रिकवर 100%.